लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यामध्ये भोंदू अशोक खरात प्रकरण आधीच चर्चेत असताना नाशिकमधून आता त्याच पॅटर्नचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यावसायिकावरच काही तासांत लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील व्यावसायिकाच्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणाला आता मोठं आणि धक्कादायक वळण मिळालंय. या प्रकरणातील फिर्यादीवरच लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रवींद्र एरंडे असं आरोपीचे नाव असून या घडामोडींमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनलंय. यापूर्वी या प्रकरणामध्ये संबंधित व्यावसायिकाच्या आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल करत तब्बल 12 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 4 जणांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. विशेष म्हणजे हे संशयित संबंधित व्यावसायिकाच्या कार्यालयातच काम करत असल्याचं तपासात समोर आलं होतं. प्राथमिक माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी हार्ड डिस्क चोरी झाल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली होती. तपासादरम्यान ही हार्ड डिस्क कार्यालयातीलच कर्मचाऱ्यांना चोरल्याचं उघड झालं. यानंतर हार्ड डिस्कमधील सुमारे 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून 2 पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले. सुरुवातीला 10,000 रुपयांची मागणी करणाऱ्या संशयितांनी नंतर ही रक्कम वाढवत थेट 12 लाखांपर्यंत नेल्याचं तपासात निष्पन्न झालंय. काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण 4 आरोपींना अटक केली होती. त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं. तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 119 असे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्या समोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे ACP अंबड सचिन बारे साहेब करत आहेत. आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत. त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे. आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर का कुणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे ACP असतील, आमचे PI असतील किंवा आमच्या महिला पोलीस अधिकारी असतील यांचे आम्ही नाव आणि मोबाईल नंबर देखील आपल्याला दिले. दरम्यान जप्त हार्ड डिस्कमध्ये 2003 ते 2024 या कालावधीत तयार करण्यात आलेले तब्बल 121हून अधिक महिलांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आलाय. संबंधित व्यावसायिक स्वतःला पत्रकार म्हणून सांगत असला तरी तो महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच तो पार्ट टाइम ज्योतिषाचाही व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय. खरं तर भोंदू कॅप्टन खरात यांनी जे प्रकरण बाहेर आलं होतं तर ते महाराष्ट्रामध्ये अद्वितीय असं प्रकरण आहे. परंतु आज सातपूरमध्ये असाच प्रकार झाल्याची शक्यता निर्माण होत आहे. भोंदू कॅप्टन खरातला ज्याप्रमाणे त्याच्या हफीज बाय याची संबंध येऊन हे प्रकरण उघड झालं तसंच या घटनेमध्ये असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. आम्हाला असं वाटतं आहे की या घटनेचा व्यवस्थित तपास व्हावा आणि पीडितांनी समोर यावं, कारण या घटनेमध्ये काही व्हिडिओ आल्याची माहिती समोर आलेली आहे. आम्हाला असं वाटतं आहे की पीडितांनी समोर यावं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क करावा किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क करावा. कुणाची काही तक्रार असेल तर आम्ही समुपदेशन करू, परंतु पुढे येऊन तक्रार देणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी तो नाशिकमध्ये ज्योतिषाच्या नावाने तो काळा बाजार चालला आहे. ते वर्करनी फक्त भविष्य सांगणं किंवा भूतकाळ सांगणं एवढ्या पुरतं मर्यादित नसून ते लैंगिक शोषणापर्यंत आणि व्हिडिओ निघेपर्यंत जातं आणि याच्यामध्ये नाशिकचं महाराष्ट्राचं नाव बदनाम होतं. असं झालं नाही पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. दरम्यान या प्रकरणात पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय. पीडित महिलांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यावसायिकाविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता या नव्या सेक्स स्कॅन्डलमुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. सोशल मीडियावर खरात पॅटर्न 2 अशी चर्चा आता जोर धरताना दिसतीये. एकीकडे खंडणी प्रकरण आणि दुसरीकडे त्याच फिर्यादीवर गंभीर गुन्हे. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. तर पुढील तपासात आणखी काय उघड होणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.